आता इथे वटवृक्ष आहे, इथे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे, ठीक आहे. आणि इकडे ज्यांना कोणाला भाई दान करायचं असेल ना, महाप्रसादासाठी दान करायचं असेल तर भाई ते इकडे दान करू शकतात. वाकडा लावलास तिकडे लावलास, लागली का बाई? बरोबर बरोबर नसेल याला खावडा दिली तर. बाई फायनली आपण आलो गुरु मंदिर बाळप्पा मठांच्या इथे. एकमुखी दत्त मंदिर आहे, हा एंट्री गेट आहे यांचा. पण आलो आहे 12 ज्योतिर्लिंगच्या देवस्थानच्या इथे, ठीक आहे. आणि या साईडला इथे दिलं बघा समाधी मठ स्ट्रेट आहे आणि राईट साईडला 12 ज्योतिर्लिंग आहे. भाई फायनली आपण आलो हाक्याचा मारुती या मंदिराच्या इथे. तो भुयारी रस्ता आहे, ठीक आहे. आम्ही इथून आलो. हे निलेगावकर म्हणून कुटुंब आहे, त्या निलेगावकर कुटुंबाचं हे प्रायव्हेट मंदिर आहे. ते आपला स्वामींचा मठ समाधी मठाच्या इथे आपण आलेलो आहे शेवटी. या ठिकाणी शंकर महाराज स्वामी समर्थांना भेटायला आलेले हे स्थान. समाधी मठच्या एक्झॅक्टली लेफ्ट साईडला चोळप्पा महाराज यांचं घर आहे, ठीक आहे. या ठिकाणी जे त्यांनी वापरलेलं सामान आहे ते सगळं आपल्याला बघायला भेटेल. साहित्य एकंदरीत आपल्याला बघायला भेटेल. साहित्य त्या विहिरीला पाणी नव्हतं, 80 फूट खोल होती. त्यावेळेला स्वामींनी लघुशंक केल्यानंतर पाणी आलं, त्याला कुशावर्त तीर्थ बोलतात. खंडोबा मंदिराच्या इथे, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ महाराज सर्वात पहिल्यांदा या ठिकाणीच आले होते. तर सत्यमेव जयतेचा सर्वात पहिला नारा या भाई अक्कलकोटमध्ये लागलेला आहे. आता आम्ही चाललो आहे स्वामी समर्थ राजाराम मठ यांच्या आतमध्ये. स्वामींचं स्वप्न पडलं आणि मी निघालो अक्कलकोटला महाराजांचं दर्शन घ्यायला. कल्याणवरून अक्कलकोट रोडचं तिकीट होतं 850 रुपये. थर्ड ACचं आम्ही तिकीट काढलं होतं आणि सकाळी 8 वाजता आम्ही अक्कलकोट रोडला पोहोचलो होतो. बाई फायनली आपण आलो अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनच्या इथे. रात्री कडक थंडी वाजत होती. आता आपण चाय नाश्ता करणार आहे, फ्रेश होणार आहे, आपल्या हॉटेलमध्ये फ्रेश होणार आणि डायरेक्ट मंदिराचं दर्शन निघणार आहे. तर भाई पुढे आला ना भाई, या टुनटुन भेटता का? टुनटुनमध्येच जायचं, 50 रुपये घेता मंदिरापर्यंत. नाही तर प्रायव्हेट रिक्षा वगैरे केले की भाई 200-300 रुपये घुसणार तुमचे. अशा टुनटुन असतात. टुनटुनं पकडले, टुनटुनं 50 रुपये. आता बसले माहीत आहे मी, एक तंगडी बाहेर आहे, एक तंगडी आतमध्ये आहे. बाल्या हे बाला नाव काय तुझं? सायली. हे बाळा तुझं नाव काय? अरे नाव बोल. भाई फायनली आम्ही थांबतोय काकाश्री यात्री धामच्या इथे. 800 रुपयाला नॉन AC रूम आहे. बघा इकडे त्या साईडला मंदिर आहे आपलं, ठीक आहे. त्यांच्याकडून माहिती भेटली की इथे जे 7-8 मंदिर आहे, रिक्षावाले जे असतात ते 300-400 रुपये घेतात आणि 7-8 मंदिरं फिरस्तोवर तुमच्यासोबत असतात. तर भाई हे आहे, आतमध्ये जाऊन बघूया रूम वगैरे कशी आहे, सर्व्हिस कशी आहे. आणि जर चांगली असेल तुम्ही पण इकडेच या. चला रूममध्ये आलो काकाश्रीच्या. रूम एकदम बेसिक आहे, म्हणजे साधीसुधी रूम आहे. नॉन AC घेतली आहे, 800 रुपये भाडं आहे आणि 800 रुपयाच्या मनाने ओके रूम म्हणता येईल. तसं भक्तिनिवास आहे, मी तर भाई रिकमेंड करेल. आता आम्ही फ्रेश वगैरे नव्हतो झालो, त्यामुळे भाई इकडे आम्ही घुसलेलो आहे. आणि तिकडे मला माहीत नाही स्वच्छता कशी असते काय असते, ते नको म्हणून नाही घेतलं. एका कोणत्या तरी भक्ताला विचारून बघूया भाई कशी असते स्वच्छता ते. आणि ही रूम आहे, रूम तुम्हाला दाखवतो. अशी रूम आहे, इथं डिझाईन काढली त्यांनी. भावनो फायनली आपण निघालो दर्शन करायला. आता सर्वात पहिले बघणार आहे कुठलं मंदिर लागतं आहे. जे मंदिर लागणार आहे आपल्याला त्याचं दर्शन घेत जाणार आहे. खंडोबाचं किंवा चोळप्पाचं, ज्यांचं दर्शन पहिले मंदिर लागेल त्यांचं दर्शन घेऊ आणि भाई महाराजांचं दर्शन घेऊया. तो काय बेडार कन्नप्पा चौक आहे, वरती भाई झेंडा दिसतो तुम्हाला, ठीक आहे. या साईडला दिलं आहे काय दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग. इथे बरेचसे हॉटेल्स आहे भाई, किंवा नाश्ता विष्टा करायचा असेल नाश्ता करू शकता सगळे लोक. भाई या एंट्री गेट आहे स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटचा. आणि याच्या अपोजिटला आहे ना प्रसादालय, ठीक आहे. बरेचशी दुकानं आहेत. असू दे असू दे. किती वर्षाची आहे तू? 11 वर्षाची आहे. अरे तिला लावू दे पूर्ण. झाला संपला, हे पैसे दे. दे काय मनाने इच्छा असते ती. बाई टिक्का लावला आम्ही. एवढीशी पोरगी आहे 11 वर्षाची. 11 वर्षाची पोरगी कमवते टिक्का लावून इकडं. इथे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे बाई. या साईडला पादत्राणी काढू शकतो आपण. बाई थाली घेतली 100 रुपयाला. नारळ, फूल आणि प्रसाद आहे याच्यामध्ये. करतो आपण मंदिरामध्ये. बाई इथे जेंट्स आणि लेडीजची वेगवेगळी लाईन असते, ठीक आहे. इथं घुसाल महिलांमध्ये. काय जण घुसले पण आहेत. तर बघा खतरनाक वाईब आहे स्वामी समर्थांची. इथल्या कणाकणामध्ये स्वामींचा वाईब फील होतो. वरती बघ, वरचा व्हिडिओ बोला.
या साईडला बाई पारायण वगैरे चालू आहे. भजन वगैरे चालू आहे. आता आपल्याला जाऊया बाई, आपल्याला कंट्रोलला दर्शन घ्यायचं लगेच. चला, कधी जास्त नाही दर्शन, मला वाटतं आरामात भेटेल. व्हिडिओ भेटते की नाही मला डाऊट आहे. जेवढी गर्दी भाई मी एक्सपेक्टेड केली होती तेवढी गर्दी नाही आहे. त्यामुळे भाई आपलं दर्शन लगेच झालं, काही त्रास झाला नाही. महाराजांना जवळजवळ 2-3 मिनटं आम्ही बघत होतो. भाई मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं एकदम. भाई कसं वाटतंय? जबरदस्त केलं भाई, जबरदस्त केलं. इथे स्वामी समर्थ महाराजांनी साधना केली होती बसायच्या या ठिकाणी. ठीक आहे बघा इथे. आणि हे असं एकंदरीत मंदिराचा परिसर आहे. भाई हे जे सगळे धागे बांधतात ना, ते बांधायचे नाही असं हे आहेत ना, ते म्हटलेले आहेत. हे आपल्या हातात घालायचा धागा आहे. बघा भाई पारायण वगैरे चालू आहे. भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे. इथे वटवृक्ष आहे. इथे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. ठीक आहे. आणि इकडे ज्यांना कोणाला भाई दान करायचं असेल ना, महाप्रसादासाठी दान करायचं असेल तर भाई ते इकडे दान करू शकतात. इथे तुम्हाला मगाशी मी दाखवलं ते पारायण चालू आहे. ते हा आपला भाऊ आहे आणि भाई आपण आहे. आता महाराजांचं दर्शन झालं आहे आपलं. आता आपण जाणार आहे थोडं, एक 5-10 मिनटं बसणार आहे, स्वामी समर्थाचा जप करणार आहे आणि नंतर जाणार आहे जे मंदिर आहे तिथं, खंडोबाचं आहे, सोळप्पाचं आहे, त्यांचं दर्शन घेऊन लगेच निघणार गाणगापूरला. 500 रुपयाला. आणि हे 2 मूर्त्या घेतल्या, 100-100ला एक आहे. 50 रुपयाला किचन आहे. महाराजांची मूर्ती घेतली ती 500 रुपयाला होती. आणि 100 रुपये प्रत्येकी 2 मूर्त्या होत्या. 2 स्वामी समर्थभाई महाराजांचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण चाललो आहे अन्नछत्राकडे दर्शन घ्यायला. दर्शन म्हणजे पेटपूजा करायला जाऊया भाई, खाऊया काहीतरी आणि बाकीचे जे उरलेलं मंदिर आहे त्यांचं दर्शन घेऊया. अन्नछत्राच्या इथे आलो आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इकडे. दर्शन घेऊया भाई. आणि या साईडला बघ, या साईडला स्वामी समर्थ महाराजांची मोठी मूर्ती आहे आणि समोर तिथे अन्नछत्र आहे आपलं. बाजूला यात्री निवास पण आहे, ज्यांना थांबायचं असेल भाई तिकडे थांबू शकतो. लता मंगेशकर जे आपण बोलतो ना कोकिळा, त्यांनी गाडी जी आहे मंदिराला डोनेट केली होती, त्याची गाडी बघा इकडे जवळून या भाई. मर्सडीज डोनेट केली आहे लता दिदीने, मर्सडीज. आणि ही कुठली गाडी आहे सुद्धा? क्रूज. भाई दिलदार, आपले मंगेशकर फॅमिली जी आहे दिलदार आहे पहिल्यापासून. वाकडा लावलास? तिकडे लावलास? लागली का बाई? बरोबर नसेल याला खावडा दिली तर. जबरदस्त वाईब आहे बाई इकडे. काय सुद्धा एक नंबर वाईब आहे. बघा यो बघा, राजा माणूस नुसता भटकतोय. सगळं प्रसादाचं सामान याच्याकडे. हा मस्त वाटतं बाई, मस्त. दादा नाव काय तुझं? शुभम नाव आहे भावाचा. हे दुकान आहे. ऊन भरपूर आहे भाई, ऊन भरपूर आहे. तर लिंबू पाणी मस्त आहे. 30 रुपीजला आहे. आले की प्या. भाई आमचं दर्शन जे आहे अक्कलकोट महाराजांचं जबरदस्त झालं. पूर्ण मन प्रसन्न झालं. आम्ही आल्यानंतर भाई एक सोडा पिला मी, लिंबू पाणी बी. सोडा भावाने लिंबू पाणी खतरनाक आहे भाई. एवढी गरमी आहे, प्यायलाच पाहिजे. आता आम्ही चाललो आहे बाळप्पा मठाच्या इथे. ॲक्टिंग करते बाळप्पा मठाच्या इथे, त्यालाच गुरु मंदिरासमोर म्हणतात. आता चाललो आहे भाई चालत. साधारण 200-300 मीटरचं अंतर आहे. ते बाळप्पा मठाच्या इथे चाललो आहे भाई. एक जुनं घर मला दिसले, ते तुम्हाला दाखवतो. खूप मस्त आहे. ते वाडा वगैरे टाईप असतो ना, वाडा टाईप आहे. मस्त आहे की नाही? काय बाळप्पा मठांच्या इथे जाताना वाडा लागला. त्यांना विचारलं, पाटील नाव यांचं, या दादांचं. आणि हे बाई खूप जुना वाडा आहे असं मला वाटतंय. थंड वाटतंय. एक नंबर. बाळप्पा मठाच्या इथे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची जी पावलं उमटलेली 2017ला ती दाखवतो. बघा तुम्ही थक्क व्हाल. या ठिकाणी पाऊल उमटलेलं आहे. इथे जिथे लाईन केली आहे ना,
त्या ठिकाणी पावलं उमटलेली आहे. बरीचशी पावलं दिसत नाही आहे. या ठिकाणी स्वामी समर्थांचं पहिलं पाऊल उमटलं होतं असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि इथे जिथे जिथे तुम्हाला हे व्हाईट लाईन जी ड्रॉ केली आहे ना, त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत असं म्हणलं जातं आहे. आणि हे जाणवतं आहे, प्रकर्षाने जाणवतं आहे की एक वाईब फील होते इथे. काय सुदर्शन? एक वाईब फील होतं. ही पादुका बघा बाई, यांचं दर्शन घेऊन टाका, स्वामी समर्थांचा भास होईल तुम्हाला यामध्ये. बरेच जुने फोटो आहेत. आता तुम्ही हा फोटो बघा एक एक्झाम्पल म्हणून. हा फोटो बघा कधीचा आहे, 1920 आहे. हे सगळे फोटो 1920 दरम्यानचे. ठीक आहे. बाळप्पा महाराज, स्वामी समर्थांच्या पादुका. बाळप्पा म्हणजे स्वामींचे शिष्य असं म्हटलं जातं आणि गुरुमंदिरात आल्यावरती प्रकर्षाने स्वामी समर्थांचा भास मला होता, कारण त्यांची पावलंही इथे उमटलेली होती. स्वामी समर्थांचा मूळ फोटो आहे बाई. सर्वात जुना आणि पहिला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. ब्रिटिश अधिकाऱ्याने काढला होता. ते बाळप्पा मठांच्या बाजूला बाई श्री रामाचं मंदिरसुद्धा आहे. तुम्हाला मंदिर पण दाखवतो आहे बघा. दिसतंय का? दर्शन घेऊन टाका बाई. सोबत जय उदय टोने म्हणून आहेत, इथं ते सेवा करतात या बाळप्पा मठाची. त्यांच्याकडून बाई 2 शब्द जाणून घेऊया या मठाबद्दल. काय बाई इथली गाथा आहे, काय स्टोरी आहे? मठाला गुरु मंदिर असं संबोधलं जातो. बाळप्पा महाराज मठ सुद्धा म्हणलं जाऊन चिन्मय पादुका मठ हे 3 नाव आहेत. अजून तुम्ही आतमध्ये गुरु मंदिरमध्ये प्रवेश केला की लोक म्हणतात की तुम्हाला पांढऱ्या चौकोनी केल्या, त्यात पाय ठेवू नका, चौकोनी बाजूनी जावा. का तर 25 नोव्हेंबर 2017 साली 125 वर्षाचं मठ आहे, अजून एक 100 वर्ष टिकावं ह्या उद्देशाने ट्रस्टीने काम हाती घेतलं होतं रिन्युएशनचं. सर्व तुम्ही आत पाहाल तर सर्व लागडी काम आहे. वरचं पॉलिशिंग कर्निंग झालं, खाली जे शाबादी जुन्या फरशा काढून आताची ग्रेनाईट मार्बल फरशा बसवायचं ट्रस्टीचं मानस होतं. सर्व लाद्या कारागीर सर्व आलते. प्रत्यक्षात कामाची बाहेरनं सुरुवात झाली. जुन्या फरशा काढताना प्रथम एक 2-3 पावलं, हे 2 नंबर आत तुम्हाला सभा मंडपमध्ये 2 नंबर खांब आहे, त्याच्या खाली स्पष्ट असं एक 2-3 पावलं दिसतील. असंच 2-3 स्पष्ट पावलं दिसायला लागले. त्याच्यानंतर शिवपुरी इथून 2 किलोमीटर अक्कलकोट स्टेशन रोडला शिवपुरी आहे, तिथं व्यवस्थापक राहतात. त्यांना कल्पना केली की अशी घटना घडाली, काम थांबवा, येऊन पाहतो म्हणले. आल्यानंतर सर्व वाळू डस्ट पडलं होतं, सर्व झाडून धुवून घ्यायला लावले. स्पष्ट असं 25 पावलं उमटलं होतं. ते असं उमटलं की आता न कळत जसे भक्तांचे सेवेकरीचे पावलं पडतात, त्यामुळे जतन करण्याचा निर्णय. तेवढंच कटरच्या साह्याने काढून पिंपळाच्या झाडाच्या बाहेर बाहेर ठेवल्यात बघा, आपण जाताना पाहू शकता. तिथं नवीन टाकले, त्या साईजचं फरशी नवीन टाकलं. तर दुसऱ्या दिवशी अक्षरशः 150 पावलं गाभारापर्यंत पुन्हा एकदा उमटले. मग स्वामींची इच्छा नसेल म्हणून काम बंद करून जसं आहे तसंच ठेवलं. आणि जिथे पावलं स्पष्ट दिसतात तिथं पांढऱ्या स्क्वेअर केलेले आहेत. मठ आहे, त्याच्या मागे महाप्रसादाचं ठिकाण आहे, तिथे आपण जेवायसाठी आलो आहे. आणि जी लोक तुम्हाला दिसतात ना, ही सेवा करत आहेत. ही काही इथे काम वगैरे करत ना. वराळीच्या तांदळाचा भात, आमटी आणि हे साबुदाणा आहे. ठीक आहे, हा मेनू आहे बाई आजचा. जेवण झाल्यावर बाई सगळे लोक ताटली आपापली धुतात का. इकडे एक जण होता, एकाने काय केलं माहिती, डायरेक्ट असा ताटली घेतली, पाणी टाकला, डायरेक्ट ठेवून दिला. कधी आयुष्यात घासली नव्हती, इथं घासायला लागतं. एक नंबर बाई. आम्ही रूमवर गेलो होतो फ्रेश व्हायला आणि कधी झोप लागली कळत नाही. 1 तासाची झोप झाली. आता मी आलो आहे फक्त तुम्हाला ते महाप्रसादाचं जे असतं ना ते दाखवण्यासाठी आलो होतो. आता 4 वाजल्या आणि 4 वाजता ते बंद होतं आणि संध्याकाळी 8 वाजता पण महाप्रसाद चालू होतो. आम्ही इथं महाप्रसाद केला होता. बाळप्पा जे मठ आहे, बाळप्पा मठाच्या मागे आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला होता. आता इथे कोणतरी प्रसाद वगैरे वाटतंय. लगेच जाणार आहे तो रिक्षावाला जो आहे, रिक्षावाल्याला भेटणार आहे आणि जे 5 मंदिरांचं दर्शन करून घेणार आहे. त्याआधी भक्तिनिवासची थोडीशी माहिती काढली, पण पेड आहे इथला. गार्ड मला बोलला. आणि जेवढा वेळ तुम्हाला थांबायचं असेल त्यानुसार तिकडे चार्ज असतात. 700 ते 800 रुपये चार्ज आहेत आणि 250 रुपयामध्ये कॉमन तुम्हाला राहता येतं. बाई फायनली आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे. ठीक आहे, आणि हा आपला भाऊ आहे. आता आम्ही सर्वात पहिलं दर्शन घेणार आहे 12 ज्योतिर्लिंग या मंदिराचं. टोटल 5 मंदिरांचं आपण दर्शन घेणार आहे. 400 रुपयामध्ये दादाने आपल्याला केलं होतं. दादाचं नाव लिंगप्पा आहे. दादाचा फोटो पण तुम्हाला दाखवून ठेवतो. दादाचा नंबर पण बघा, हा दादा आहे. दादा आहे का? दादाचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आले कधी ते इथं फोन करा. ठीक आहे. एकमुखी दत्त मंदिर आहे. हा एंट्री गेट आहे यांचा. जाऊया आतमध्ये दर्शन घेऊन येऊया. मंदिरामधलं आतमधलं आहे. खूप शांत वातावरण आहे भाई. दर्शन करून घ्या.
12 ज्योतिर्लिंगच्या आधी श्री एकमुखी दत्त मंदिर मध्ये लागलं, त्याचं दर्शन आम्ही घेतलं. बघितलं की बाई सुंदर मूर्ती होती. पण आलो आहे 12 ज्योतिर्लिंगच्या देवस्थानच्या इथे. ठीक आहे. आणि या साईडला इथे दिलं बघा समाधी मठ स्ट्रेट आहे आणि राईट साईडला 12 ज्योतिर्लिंग आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बाई. आलो आपण 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या इथे. आकडच तुम्हाला दिसत असेल तर इथे आतमध्ये 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करू शकता तुम्ही. ठीक आहे. मला जेवढं बाई कॅप्चर करता येतं ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. खूप छान. आता आपण चाललो आहे हाक्याचा मारुती या मंदिराला दर्शन द्यायला. श्री हनुमंताचं मंदिर आहे ते. ठीक आहे. पादुका बाळाप्पा महाराजांच्या पादुका त्या ठिकाणी आपल्याला दिसतील, ते पण बघूया. या संडे मला वाटलं खतरनाक लेवलची गर्दी असेल इकडे, पण आम्हाला गर्दी कुठे जास्त आढळली दिसत नाही आहे. सकाळी जे वटवृक्षाच्या इथे गेलो होतो तिथे थोड्याफार प्रमाणामध्ये गर्दी होती. त्यानंतर महाप्रसादाच्या इथे गर्दी आपल्याला दिसली, बाळाप्पा मठाच्या इथे. ठीक आहे. आणि आता जास्त गर्दी कुठे दिसत नाही भाई. एक प्रकार चांगलं पण आहे आमच्यासाठी. लगेच दर्शन होतं सगळ्यांचं. भाई फायनली आपण आलो हाक्याचा मारुती या मंदिराच्या इथे. तुम्हाला मी दाखवतो. पूर्ण ऑरेंज कलरमध्ये भाई एंट्रन्स यांचा आहे बघा. हा यांचा गेट आहे. ठीक आहे. आतमध्ये जाऊया भाई, लगेच दर्शन घेऊया हनुमंताचं. भाई हा भुयारी रस्ता आहे. ठीक आहे. आम्ही इथून आलो. हे निलेगावकर म्हणून कुटुंब आहे. त्या निलेगावकर कुटुंबाचं हे प्रायव्हेट मंदिर आहे. आम्हाला वाटलं सार्वजनिक मंदिर असेल, सरकारचं असेल, पण हे प्रायव्हेट मंदिर आहे. इकडे बघा काय दिसतंय. श्री स्वामी महाराज, स्वामींचा फोटो आहे, स्वामींचे पादुका आहेत. इकडे श्री रामदास स्वामींचा पादुका आहेत. बाळाप्पा महाराज, हा त्या बाळाप्पा महाराजांचा फोटो आहे. इथल्या पादुका आहे. मी वरती त्यांची माहिती ऐकली की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार बाळाप्पा महाराजांनी 12 वर्ष इथे राहिले होते. निलेगावकर कुटुंब आहे, निलेगावकर पुजारी म्हणून आहेत. त्यांच्याकडे बाळाप्पा महाराज यायचे बऱ्याच वेळा. ठीक आहे. आणि निलेगावकरांचे जे आजोबा पणजोबा आहेत त्यांनी खूप सेवा केली होती. त्यामुळे जे मंदिर आहे हाक्याचा मारुती मंदिर आहे ते त्यांच्या हद्दीमध्ये येतात. बाई त्यांच्या इथे सरबत वगैरे सगळं भेटतं. आम्ही सरबत पिला, 20 रुपयाला लिंबू पाणी भेटला. खूप छान होतं. आता पुढचं दादा कुठं चाललो आपण? आता चोळप्पा महाराजांचा वाडा आणि समाधी मठ या ठिकाणी बाई आपण चाललोय. दोघांचं दर्शन आपल्याला एकाच वेळी भेटणार आहे. ते घेतलं आपण 50 रुपयाला घेतलेलं आहे. ठीक आहे. इथे आपला स्वामींचा मठ समाधी मठाच्या इथे आपण आलेलो आहे शेवटी. आता बाई आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे बाई हे भाई ही टोली इथं लय सक्रिय आहे. ही टोली लय सक्रिय इथं. कोणाला टिक्का लावल्याशिवाय भाई पुढे सोडत नाही. वाटत बघताय भाई कोण येतोय ना. आता जाऊन भाई दर्शन घेतोय आम्ही. दर्शन घेऊया. अरे महाराजांच्या पादुका आहेत भाई. ठीक आहे. आपा लिंगप्पा दादा एक नंबर आहे भाई. आले कधी तर यांना भेटायचं काय, यांचा नंबर टाकणार आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये. आणि हे एकंदरीत मंदिर आहे. आणि या मंदिराचे तुम्ही बघाल ना जिकडे तिकडे फोटो आहेत. ठीक आहे. फोटोचा एक वेगवेगळा अर्थ आहे. ठीक आहे. बाळवृक्ष आपण बघितला, ज्या वटवृक्षाच्या खाली महाराज बसायचे. फायनली भाई समाधी मठचं दर्शन आपलं झालेलं आहे. ठीक आहे. जवळून भाई दर्शन ते घेऊन देत नाही, फोटो काढून देत नाही. हे मंदिर आहे भाई. छान पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे समाधी मठाचं. वा खूप छान वातावरण आहे. फक्त भाई जे पुजारी आहेत ते थोडेसे रूढ आहेत. फोटो व्हिडिओ काढून देत नाही. त्यांना बोललो 1 सेकंदाची व्हिडिओ काढून द्या, त्यांनी काढून दिली नाही. बट ठीक आहे भाई, ॲडजस्टमेंट करायची. आपण लांबून व्हिडिओ काढले लिंगप्पा महाराजांच्यामुळे. इथे श्री शंकर महाराजांचा मठ आहे. ठीक आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. ओम श्री सत्य निर्गुण धाम. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. नंतर या पादुका आहेत. हे मंदिर आहे. श्री शिष्यांची भेट या ठिकाणी आहे. आणि ह्यांना तर बाई यांना कोण ओळखत नाही है ना. 14 गावची जहागिरी होती त्यांना, देशपांडेंना. हां बरं. 14 गावची जहागिरी त्या करून त्यांनी अक्कलकोटला महाराजांच्या सेवेसाठी या ठिकाणी आलं. आणि महाराजांचं या ठिकाणी 13 वर्ष त्यांनी सेवा केलं. बरं. आणि परत त्यांच्या गावी न जाता महाराज हयात असताना महाराजांना सांगितलं की महाराज माझ्या गावी मला परत जायचं नाही, तुमच्या चरणामध्येच मला समाधी घ्यायची आहे. म्हणून त्यांनी 1865 साली
ह्या ठिकाणी दरवाजात कठ्ठ्यावर त्यांची समाधी. ह्या ठिकाणी शंकर महाराज स्वामी समर्थांना भेटायला आलेले हे स्थान. अच्छा, तर भाई असं पवित्र स्थान आहे. आले कधी तर भाई दर्शन घ्यायला विसरू नका, ठीक आहे. समाधी मठच्या एक्झॅक्टली लेफ्ट साईडला चोळप्पा महाराज यांचं घर आहे, ठीक आहे. या ठिकाणी जे त्यांनी वापरलेलं सामान आहे ते सगळं आपल्याला बघायला भेटेल. साहित्य एकंदरीत आपल्याला बघायला भेटेल. काही साहित्य कुठला स्वामी पहिल्यांदा आले हां वेशीवरती, एका मुसलमानाने पहारेकरीने त्यांची चेष्टा केली. तो पितळेचा उक्का त्यांना रिकामी दिला पाजायला. त्यामधून त्यांनी अग्निज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवला. त्यावेळेला त्या मुसलमानाने पहारेकरीने स्वामींची माफी मागितली. हा शर्ट कपणी त्यांना भेटवस्तू म्हणून दिला. त्याच्यावरती उर्दू भाषा आहे. अच्छा, बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते, अंगणामध्ये बाहेर आहे विहीर दिसते. त्या विहिरीला पाणी नव्हतं, 80 फूट खोल होती. त्यावेळेला स्वामींनी लघुशंक केल्यानंतर पाणी आलं. त्याला कुशावर्त तीर्थ बोलतात. अच्छा, पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या, पायी प्रवास होता. स्वामी मेण्यामधून बसून जायचे. ते रक्तचंदनाच्या खडावा, कुऱ्हाड, कोयता, डमरू, त्रिशूळ, चौरी, चामर, छत्र हे स्वामींनी हाताळलेली शस्त्र आहेत. त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं कोकणातील डोंगरे शास्त्रीयांना. लंडनची एक कोण्या कपमध्ये भारतामध्ये प्रथम आली. त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले. अच्छा, उघडून बघतात तर माकडांचे फोटो. नंतर स्वामींकडे परमिशन घेतली. हे 4 ओरिजिनल फोटो आहेत. पहिला राजवाड्यामधला, दुसरा वटवृक्ष, तिसरा सोलापूरचे चिंटोपंत टोल, चौथा चोळप्पांच्या घरामधला. तुम्ही उभे आहात ते चोळप्पांचं घर. 21 वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले. 147 वर्ष समाधी राहिले. चोळप्पांची आता 5वी आणि 6वी पिढी चालू आहे. टोटल 168 वर्ष झाली या वाड्याला. अच्छा, आणि तुम्ही बघून आलात मंदिर, हां. ते चोळप्पांचाच वाडा होता. हां. 1/4 भाग पाडून तिथे 1878ला समाधी घेतली. अच्छा, सकाळी 10:30 पर्यंत अशी उघडी असते. हां. नंतर वस्त्र अलंकार केले जातात. अच्छा, जशी ज्ञानेश्वरांची समाधी आहे तशीच स्वामींनी संजीवनी समाधी घेतलेली आहे. अच्छा. खूप छान पद्धतीने त्यांनी या भागाचं माहिती दिली आपल्याला. आणि भाई खरंच एक पॉझिटिव्ह वाईब आहे या ठिकाणी. आले कधी तर इकडे यायला भाई विसरू नका, ठीक आहे. विहीर आणि या विहिरीची पण माहिती दिलेली आहे इकडे. झूम करून तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. आचरेकर म्हणून होते भाई, त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती सांगितली. आमच्याकडून आरती पण करून घेतली. आणि भाई जो फील आला आहे ना आम्हाला एक नंबर. आणि या ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणची माणसं एक नंबर आहेत. कोणी भाई हडतूड करत नाही आहे. ते शेवटी समाधी मठातली पुजारी थोडेसे सोडले, थोडेसे रूढ होते, जास्त नाही. पण बाई एकंदरीत जी माणसं आहे सगळी एक नंबर आहेत. कोणी रोकत टोकत नाही आहे, ठीक आहे. सगळे स्वतःहून माहिती सांगताय स्वामी समर्थांबद्दल. कारण या स्थानाचं महत्त्वच तसं आहे भाई. आले की तुम्ही प्रेमात पडता, एक तर स्वामी समर्थांमुळे आणि इथल्या लोकांमुळे. जबरदस्त भाई. आम्ही आलो तेव्हा लाईन नव्हती, आता भरपूर लाईन लागली आहे, ठीक आहे, मठाच्या इथे. आम्हाला जिथे जिथे गेलो तिथे जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही, जास्त गर्दी पण भेटली नाही. नशीब आहे, नशीब आहे ना महाराजांची इच्छा आहे आम्ही लवकर दर्शन घेऊन जावं. भरपूर लाईन आहे बघा. आता आपण जाणार आहे खंडोबा मंदिराच्या इथे. आणि तिथे जाऊन बाई दर्शन घेऊया. तिथली माहिती आपल्याला घेता आली तर बाई सोन्याहून जोडा आहे ना. जाऊन बघूया. आपण आता आलो आहे खंडोबा मंदिराच्या इथे, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ महाराज सर्वात पहिल्यांदा या ठिकाणीच आले होते. छान असा कासव आहे. इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. खंडोबा मंदिर आहे. आणि हे बघा, हे पादुका आहेत, ठीक आहे. हे आपलं खंडोबा मंदिर आहे. खूप जबरदस्त असं मंदिर आहे बाई. पाया पडून घ्या, दर्शन करून घ्या, मनामध्ये स्वामीला आठवा. खूप छान, खूप छान, खूप छान. आणि जिकडे जातो आहे भाई तिकडे गर्दी नाही आहे. हे महाराज अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, गंधराया, हा आपला सूर्या, ठीक आहे. हे स्वामी समर्थ महाराज देवी स्वरूपामध्ये. मंदिराचं नाव भरपूर ऐकलेलं होतं. स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा आले होते. त्या खंडोबा मंदिराबद्दलच्या स्थापनेबद्दल आणि स्वामी समर्थ महाराज केव्हा आले होते आणि काय काय घडलं होतं एकंदरीत शॉर्टमध्ये सांगा आम्हाला. चालेल. स्वामी समर्थ. आपल्या सर्व भक्तांचं खंडोबा मंदिरामध्ये आपलंही स्वागत आहे, भक्तांचंही स्वागत आहे. राजजवळ खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा आहे. मधले ते खंडोबा, बाजूला ह्या 2 बायका खंडोबांना. उजवीकडं ती म्हाळसा आणि डावीकडं ती बाणू, 2 बायका. खंडोबांना म्हाळसा आणखीन बाणाई नावाच्या. आणि ओठ्यावरती ज्या स्वामींच्या पादुका आहेत, स्वामी राहिले ओठ्यावर.
महाराज ज्यावेळेस सर्वप्रथम 1857 साली महाराज अक्कलकोटमध्ये आले आणि महाराज अक्कलकोटमध्ये आले ते स्वामी या मंदिरात आले, ज्या ओठ्यावर स्वामींच्या पादुका आहेत. महाराज 3 दिवस राहिले ओठ्यावर आणि इथं स्वामी 3 दिवस राहिल्यानंतर याच ओठ्यावर एक अहमद अली खान रिसाईलदार नावाचा फकीर, पूर्वी इथे एक वेस होती, कमान होती, म्हणजे गावाची सुरुवात इथून त्या वेशीवरती एक फकीर पहारा करीत होता, त्याचं नाव होतं अहमद अली खान रिसाईलदार. मग तो फकीर इकडे पहारा करीत असताना त्या फकीरांना पाहिलं तर महाराज इथं बसलेले. फकीराला माहीत नव्हतं, सहज म्हणून फकीर महाराजांकडे आला आणि महाराजांना विचारलं की महाराज आप हुक्का पिओगे क्या म्हणून. तर तेव्हा त्या फकीराला महाराजांनी याच ओठ्यावर त्या फकीराने चिलीम पिली आणि महाराजांनी ती रिकाम्या चिलीममधून फकीराला अग्नी काढून दाखवला. महाराजांनी जी पहिली लीला महाराजांनी इथेच करून दाखवली, या ओठ्यावर रिकाम्या चिलीममधून अग्नी काढून दाखवला. तेव्हा त्या फकीराला मग कळून चुकलं की हे कोणीतरी इथे अवली आहेत, सत्पुरुष आहेत. त्या फकीराने माफी मागितली महाराजांची आणि त्याला स्वामींनी सांगितलं की जाऊन तू चोळप्पाच्या घरी सांग. तो फकीर जाऊन मग पुढे चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथं आले आणि त्या चोळप्पांनी मग महाराजांना पुढे इथून आपल्या घरी घेऊन गेलं समाधी मठात. हा महाराज येण्यापूर्वीचा मंदिर आणि अक्कलकोटचा हा ग्रामदैवत खंडोबा. हा स्वामी येण्यापूर्वीचा संस्थान काळातला हा खंडोबाचा मंदिर, महाराज येण्या अगोदरचा मंदिर हा खंडोबाचा. आणि तिथून मग महाराज मुख्य मंदिरात 22 वर्ष राहिले वटवृक्षात आणि मग पुढे इथून चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी घेतली. तर बाई हे होतं श्री क्षेत्र अक्कलकोट खंडोबा मंदिर. ठीक आहे. आणि बाई खरंच भारी वाटलं, छान वाटलं. पुजारी दादांनी खूप छान पद्धतीने माहिती सांगितली आपल्या खंडेरायाची, स्वामी समर्थ महाराजांची. स्वामी समर्थ महाराज कधी या ठिकाणी आले होते, काय काय केलं होतं, या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला बाई पुजारींनी सांगितलं. आणि खरंच बाई भारी वाटलं, छान वाटलं. यायला विसरू नका भाई, आले कधी तर हे सगळे स्पॉट कराच. नाही केलं ना बाई काहीतरी चुकल्यासारखं तुम्हाला होईल. आणि मी स्वामी समर्थ महाराजांचा खूप मोठा फॅन नव्हतो, आता बाई भक्तामध्ये रूपांतर माझं झालेलं आहे आता इथे आल्यापासून. आपण चाललो आहे राजा फतेह सिंह महल आर्मरी म्युझियम, श्रीमंत मालोजी राजे संयुक्त राजे भोसले राजाराम अक्कलकोट. लिंगप्पा बाई खतरनाक माणूस आहे, जिकडे जाईल तिकडे आपलं नाव घेतो आहे, लोकांना सांगतो आणि ते लोक पुजारी लोकसुद्धा आपल्याला माहिती सांगतात. 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आता जाऊन बघूया बाई कशा पद्धतीने म्युझियम आहे ते. ठीक आहे. फतेहसिंह महाराजांच्या म्युझियमच्या बाहेर उभे आपण. ठीक आहे. आतमध्ये जे शस्त्रसाठा वगैरे आहे त्याचे फोटो व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे असं बोलतात. आता आपण बाहेर आलो, इथे तुम्हाला एकंदरीत व्हिडिओ दाखवतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे बाई. ठीक आहे. यांची व्हिडिओ श्रीमंत फतेहसिंह तिसरे महाराज आर्मरी म्युझियम, हा नवीन राजवाडा. ठीक आहे. अशा पद्धतीचं आहे. एंट्रन्सच्या पायऱ्या, या पायऱ्यांवरती काय लिहिले बघा, रिचर्डसन अँड क्रुडास बॉम्बे. खूप जुनं बांधकाम आहे बाई. हे सगळं म्युझियम आहे ना एवढं खतरनाक आहे ना. आतमध्ये आम्ही काय काय बघितलं हे तुम्हाला माहिती सांगतो शॉर्टमध्ये, कारण आतमध्ये व्हिडिओ काढायला वगैरे अलाउड नाही आहे. ठीक आहे. जयसिंग महाराजांची कन्या सुनीता जी आहे ना, तिच्याकडे खूप मोठं कलेक्शन होतं. डॉग्सचं कलेक्शन आहे, टॉयजचं कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन सगळं जुनं आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी वापरलेली हत्यारं फतेहसिंह महाराजांनी ती सगळी अवेलेबल इकडे. यातली काही थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. नागफणी तलवार तिकडे आहे, डबल बार बंदूक आहे, कॅरेबियन गन आहे, क्रॉसबो म्हणजे जे असं ना, क्रॉसबो म्हणजे ते धनुष्यबाणासारखे हत्यार आहे, ते सुद्धा अवेलेबल आहे. आणि एक कन्या आहे जे राजकुमारी आहेत. बेंटली सर्वात भारतामध्ये पहिल्या आणणाऱ्या त्या होत्या. ठीक आहे. आणि ती जी कार आहे ना, पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा वापरलेली होती एका या प्रचारादरम्यान, रॅली दरम्यान. तर बाई असा ऐतिहासिक वारसा असलेली ही वास्तू आहे राजासाहेब अक्कलकोट. आणि एक विशेष म्हणजे थोडं पुढे इकडे ना एक या साईडला झूम केलं तर तुला दिसेल की सत्यमेव जयते लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर सत्यमेव जयतेचा सर्वात पहिला नारा या भाई अक्कलकोटमध्ये लागलेला आहे. हे लोक भारत वापरतोय सत्यमेव जयते स्लोगन, बट खरा सत्यमेव जयते स्लोगनचा जन्म इथे झाला. आणि खूप ऐतिहासिक वारसा आहे भाई. इकडे आल्याशिवाय चुकू नका, तुमचं पूर्ण होणारच नाही भाई फिरणं. नक्की विजिट करा भाई. 20 रुपये जे भरलेत ना टोटली वसूल आहे. काय सुदर्शन, म्हणजे ह्याच्या जागी भाई 100 रुपये जरी असते ना या म्युझियम बघण्यासाठी तरी दिले असते. भाई दुसऱ्या महायुद्धाच्या खतरनाक लेवलच्या गन्स आहे. आणि जे भाई फतेहसिंह महाराज आहे ना, खतरनाक व्यक्ती होते भाई. शिकार जे करायचे ना, तर वाघाचे शिकार, अस्वलाची शिकार, मगरीची शिकार,
ते सगळे शिकार केलेले जे जे आहे ते तिथे अवेलेबल आहे. केमिकल वगैरे वापरून भाई त्या लोकांनी जतन केलेलं आहे, पण जतन केलेलं आहे. राजाराय महाराजांचं मठ आहे आणि या साईडला सद्गुरू बेलानाथ महाराज समाधी मठ आहे. ठीक आहे, आतमध्ये जाऊन पहिले बेलानाथ महाराज समाधी मठाचं दर्शन घेऊया. पादुका आहेत, बेलानाथ महाराजांच्या पादुका आहेत. ठीक आहे, अशी सुंदर मूर्ती आहे, बघूया. हे बघा, ही माहिती आहे. ठीक आहे, या मठाबद्दलची एक शॉर्टमध्ये व्हिडिओ काढतो तुमच्यासाठी. आता आम्ही चाललो आहे स्वामी समर्थ राजाराय मठ यांच्या आतमध्ये भाई कार्यक्रम चालू आहे. आवाज येईल की नाही आय डोंट नो, व्हिडिओ शॉर्टमध्ये काढूया. समोर श्री हनुमंताची मूर्ती आहे आणि त्याच्या समोरच महाराजांचं मंदिर. खूप छान असं मंदिर आहे भाई. ही या मठाची माहिती आहे. ठीक आहे, श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार या मठाचं भाई बांधकाम केलं होतं. तर शॉर्टमध्ये तुम्हाला ही व्हिडिओ दाखवतो मी. श्री स्वामी समर्थ महाराजांची इच्छा होती या ठिकाणी मठ व्हावं आणि हे मठ झालं आणि खूप छान आहे भाई, प्रसन्न आहे, फुल वाईट आहे. इकडे सुद्धा महाप्रसाद दिला जातो. ठीक आहे, त्या ज्या ठिकाणी गेलो ना तिकडे महाप्रसाद मोफत दिला जातो. एकट्या अक्कलकोटच्या महाप्रसादावरती डिपेंड न राहता हे जे बाकीचे मठ आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. आणि भाई आलो आहे, खूप शांत वातावरण. एक 2 किंवा 5 मिनटं आपण आहे ना जिथे कीर्तन चालू आहे ते कीर्तन ऐकूया आणि लगेच निघूया. ज्या गोष्टी करायला हव्यात त्या आपण करत नाही म्हणून ती आपली आवड आहे. या जन्मामध्ये ज्या गोष्टी करायला हव्यात त्या गोष्टी आपण करत नाही, ती आपली आवड आहे. पण आपली आवड ही आपल्याला जास्त दिवस टिकत नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतंय, संतांना काय आवडतंय, साधूंना काय आवडतंय हे आपण या जीवनामध्ये समजून घेतलं पाहिजे. लक्षात लिंगप्पा दादांचं खासियत काय माहिती आहे? तेव्हाही त्यांच्या रिक्षावरती ना संभाजी महाराजांचा फोटो तुम्हाला दाखवतो. भाई दादाची रिक्षा आहे आणि भाई आपलं आराध्य दैवत भाई शंभूराजांचा फोटो घेऊन हिंडतायत ते. त्यामुळे भाई आले तुम्ही अक्कलकोटला आणि तुम्हाला सगळी मंदिरं करायची आहेत. भाई 5 मंदिरं बोलून आम्ही जवळपास 7-8 मंदिरांमध्ये गेलो असेल का रे. 7-8 मंदिरांमध्ये गेलो, खूप छान वाटलं भाई. दादाचा मी नंबर टाकतोय, जे कोण व्हिडिओ बघत असतील. आणि खरंच भाई दादा स्वभाव चांगला आहे, खोटं बोला ना, खोटी तारीफ करत नाही. आले कधी यांना नक्की फोन करा आणि यांच्याकडून भाई ट्रिप करून घ्या. भरपूर वेळ त्यांनी आमच्याकडे दिला आहे भाई. आता मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो, किती हिलेरियस आहे आणि किती मोठा आहे भाई. हे बघा, आहे की नाही भाई खतरनाक, एक नंबर आहे भाई. जुना राजवाडा एक नंबर आहे. बघा एवढं मोठं आहे. खूप मोठं कार्य हे राजांचं आहे या ठिकाणी. बघून भाई खूप भारी वाटतं आहे आणि केलेली चांगली त्यांची कामं याबद्दल मला प्रचिती येते ठिकठिकाणी. ठीक आहे, हे बघा इथं समोरच अक्कलकोट नरेश श्रीमंत श्री विजयसिंह राजे भोसले यांचं महाप्रवेशद्वार आहे. त्याच्या अपोजिटलाच हा जुना राजवाडा आहे. भाई फायनली आपली अक्कलकोटची ट्रिप सक्सेसफुली झालेली आहे. आपण भाई भरपूर प्लेसेस बघितले. ठीक आहे, सर्वात पहिले आम्ही गेलो होतो स्वामी समर्थ वटवृक्षाच्या इथे बाळप्पा मठ पाहिला आम्ही. ठीक आहे, तिथे तीर्थप्रसाद आम्ही खाल्ला होता. 12 ते 4 होता. एकमुखी दत्त मंदिर, हाक्याचा मारुती मंदिर, 12 ज्योतिर्लिंग, समाधी मठ, चोळप्पा मठ, खंडोबा मंदिर, राजाराय महाराजांचा मठ आणि फतेहसिंह महाराजांचं जे म्युझियम आहे, जो राजवाडा आपण बघितला तो बाई खतरनाक होता. कोण आला ना तर बाई विसरू नका तो जायला. ठीक आहे, त्यांचं कार्य होतं 2ऱ्या महायुद्धामध्ये, ते मेजर होते बाई, कॅप्टन होते तिकडे. लास्टला राजेराय महाराजांचा आम्ही मठ बघितला. बाई खतरनाक होता. हे सगळं बघून आहे ना बाई मन खुश झालेलं आहे. आणि जे आमची अक्कलकोटची ट्रिप आहे ती बाई सक्सेसफुली झालेली आहे. आता आपण तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट भागामध्ये, ज्यामध्ये आम्ही जाणार आहे गांगनापूर. या ट्रिपचं आम्ही करणार आहे. साधारण जास्त खर्च आपल्याला आलेला नाही आहे. रिक्षा केल्यामुळे बराच वेळ वाचला. जवळजवळ 3 तासामध्ये आमचं सगळं काम झालेलं आहे. बाई व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाय बाय.